परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी जबाबदारी ढकलायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे। केंद्र सरकारने या गंभीर विषयाची दखल आणि जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे। मुलांचे आणि करोडो कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आम्हाला वाटतं। नाही, मला तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब या लोकांनी तर माझ्या वडिलांबरोबर राजकारण केलेले लोक आहेत आणि त्यांच्या बाबतीत मी काही बोलणं योग्य नाही आणि साहेब त्यांच्या परीने निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे। नीटच्या खरं तर परीक्षेबाबतीमध्ये प्रचंड संवेदनशील विषय हा संपूर्ण राज्यात आणि देशात आहे। आज मला बरेच विद्यार्थी भेटत आहेत ज्यांना परीक्षा चांगली गेली होती, पण जर प्रत्येक वर्षी दरवर्षी यावर्षी सापडले म्हणून यापूर्वी काय झालं हे सांगता येत नाही आणि परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी जबाबदारी ढकलायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे। केंद्र सरकारने या गंभीर विषयाची दखल आणि जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे आणि माझं मत असं आहे, आता तसा मी फार लहान कार्यकर्ता आहे, पण जर इतक्या संवेदनशील विषयावरती लाखो मुलांचे आणि करोडो कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।